अनुसूचित जातीचा विचार केला तर भारतीय संविधानाच्या आर्टिकल 341 नुसार ही अनुसूचित जाती जी आहे ती गठीत झालेली आहे आणि ही गठीत होत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही एका जातीचा उल्लेख केलेला नाही, तर तो एक वर्ग बनवण्यात आलेला आहे शेड्यूल कास्ट म्हणून आणि त्या वर्गामध्ये 59 जाती त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. परंतु आपला बरेचदा समाजामध्ये भ्रमनिरास असा होतो की SC म्हटलं तर बौद्ध हा फक्त एकच गट आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तसं न होता SC मध्ये 59 जाती आहेत. त्याचा काही ठराविक जाती मी तुम्हाला सांगितल्या पाहिजे की आपण जर विचार केला तर अग्रे असेल, अनमुख असेल, आरमेला असेल, आरवामाला असेल, बहणा असेल, बहाणा असेल, बाकड असेल, बांट असेल, बलाई, बसोर, बुरड या अशा सगळ्यांमध्ये मग महार आहे, मातंग आहे, चर्मकार आहे, वाल्मिकी आहे, मेहतर आहे, अशा अनेक 59 जाती या ठिकाणी याच्यामध्ये गठीत होतात. आता दोन अहवालांची चर्चा या निमित्ताने होत आहे. एक म्हणजे बदर समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली होती, जे माजी न्यायमूर्ती अनंत बदर आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आणि त्यांच्याकडनं अहवाल मागवण्यात आला. आमचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही तो अहवाल शासनाला जमा केला, पण पटनामध्ये राहणाऱ्या बदरांना कसं कळलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीमध्ये किती मागासलेपण आहे? त्यांची माहिती ताज्या बातम्या व घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. महाराष्ट्र मेल न्यूज नेटवर्क अकोला. तंतोतंत पद्धतीने त्यांनी केले आहेत का? हा माझा त्या ठिकाणी दुसरा आक्षेप आहे. तिसरा असा आहे की आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये आर्टिकल 14 जे आहे ते आम्हाला समानता सांगते, कायद्यापुढे सर्व समानता आणि समानतेचं सर्वेक्षण करते, परंतु हे सगळं गठीत करत असताना त्या समितीने या सगळ्या जातीचे प्रतिनिधी यांचा उल्लेख त्याच्यामध्ये त्यांचे मत घेतले का? आपल्या देशात असणाऱ्या अनुसूचित जातीतले आमदार असतील, खासदार असतील, अधिकारी असतील यांचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी घेतलेले नाही. म्हणजेच काय, तरी समानतेचा हक्काचा भंग त्या ठिकाणी करताना आम्हाला दिसत आहे. यासोबतच त्यांनी अनुसूचित जातीच्या अनुषंगाने, वर्गीकरणाच्या अनुषंगाने अ ब क ड केलं पाहिजे असं जे सांगण्यात येत आहे, या माध्यमातून विचार केला तर सध्याच्या आरक्षणाची जी पद्धत आहे यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण SC वर्गाला 13% आरक्षण असेल, OBCला 27 असेल, STला 60% असेल आणि बाकी मग खाली जात आहे. आता विचार करा, जर या समितीच्या अहवालानुसार